Hi, myself Aarti. I have completed my 12th standard MSCIT course, Fashion Designing course in Sri Gajanan Leela. Now I am doing a accounting job in Patel Mart, and I want to be a fashion designer in future. I am very happy to stay in Sri Gajanan Leela because it provides me everything in free. Nothing takes costly for me. They provide everything for me, from clothes to eating and shelter too. I am happy to live in Sri Gajanan Leela. Thank you. नमस्कार, माझं नाव आहे व्यंकटेश चिनाश्री. माझं शिक्षण 11वी-12वी मी गजानन लीला ट्रस्ट यामध्ये केले 2019 पासून. मला कलेमध्ये खूप आवड आहे. मी रॅप लिहितो स्वतः सामाजिक कार्यांवरती. Hi, my name is Manisha. I am studying in first year and I have done my MSIT course. Now I am learning English speaking course also, and I am staying here from 2 years. And Sri Gajanan Leela has provided me everything of clothes and for eating food, everything. And we do different activities and like toran making, greeting cards, and we have earning in Diwali time, and we take a new clothes also. माझं नाव भारती आहे. आता सध्या मी 11वी कॉमर्समधून करते आणि मला इथे येऊन 4-5 महिने झालेत आणि मला इथे खूप चांगलं वाटतं. आमचे डेली ॲक्टिव्हिटी होतात, ते मला खूप बरं वाटतं आणि आता पुढे मला अकाउंट फील्डमध्ये करायचे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विजय दादाजी खैरे आहे. मी इथे इयत्ता 12वी केली, त्याच्यानंतर FY आता TYला मी ॲडमिशन घेतलेलं आहे, TY BAला. मी या माध्यमातून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. 6 महिन्याची ट्रेनिंग केली आहे ठाण्याला. आता मी CCI क्लब ब्रेब्राउन स्टेडियम चर्चगेटला जॉबला आहे आणि मला म्हणजे गजानन लीलाचा खूप आभार आहे की त्यांनी मला इथपर्यंत खूप सपोर्ट केला आहे राहण्यामध्ये व इतर खर्चांमध्ये, परत आपलं एज्युकेशन लेवलमध्ये. तर मी त्यांचा खूप मोठा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव तुकाराम शिंदे आहे. माझा ITI फर्निचर कार्पेंटरमधून कोर्स कंप्लीट झालेला आहे. मी श्री गजानन लीलामध्ये आल्यानंतर मी इथं 12वी कंप्लीट करतो. श्री गजानन लीला खाण्यापासून सगळ्या साहित्यापासून मदत करते. वेळेवर जे लागलं ते खर्च वेळेवर अवलंबून करते. स्वतः नाही तर बाहेरून कुठून बी डोनेशनच्या माध्यमातून श्री गजानन लीला मदत करते. खूप खूप श्री गजानन लीलांचा मी आभारी आहे. माझं नाव कल्पेश बाळकृष्ण सुतार आहे. मी 1 वर्ष श्री गजानन लीलामध्ये मेकॅनिकलचा कोर्स केलेला. मी आता जॉबला आहे हिरो शोरूमला. की मी 1 वर्ष म्हणजे माझ्याकडे अशी परिस्थिती होती का की मी पहिले जॉबला होतो आणि तिथं कसं मला शिक्षण माझं पूर्ण होत नव्हतं. तर मी एक CSC म्हणून एक कंपनी होती, त्यांच्या थ्रू मी श्री गजानन लीलामध्ये आलेलो. त्यांच्याकडं मग त्यांनी सगळं म्हणजे माझा खर्च जे काय असेल माझा राहण्या खाण्याचं सगळी सोय केला आणि त्यांनी. आता मी माझं म्हणजे हिरो शोरूमला मी जॉबला आहे, हेड मेकॅनिक 2 व्हीलर इंजिनियर. नमस्कार, माझं नाव दीप्ती पाटील. मी आता TY BCom मध्ये शिकत आहे. मला इथे येऊन 4 महिने झाले. गजानन लीला चॅरिटेबलमध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. ते मला खूप सपोर्ट करतायत. माझ्या एज्युकेशनचा, माझा खाण्यापिण्याचा, राहण्याचा तसेच इतर सगळा खर्च गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट हे करतायत आणि मला खूप छान वाटतंय की सपोर्टला कोणीतरी असं आहे जेणेकरून आम्हाला स्वतःचं एज्युकेशन आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी आभारी आहे गजानन लीला चॅरिटेबलचे आणि जे कोणी ट्रस्टी आहेत त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला एवढी मदत करून एवढं हे करून आम्हाला पुढे जाण्याची संधी दिली आणि मला पुढे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि पुढचं शिक्षण सुद्धा स्वतः करायचं आणि स्वतः कमवायचं. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव दिव्यानी तायडे आहे. मी 5 वर्षांपूर्वी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या फॅमिलीमध्ये एक बाबांची मुलगी म्हणून जॉईन झाली. मला याचा खूप आनंद वाटत आहे कारण मी या संस्थेची पहिली विद्यार्थिनी आहे आणि मी माझं ग्रॅज्युएशन BCom म्हणून केलेलं आहे आणि आता मी फार्मा कंपनीमध्ये एक अकाउंटंट म्हणून जॉब करते. मला पहिलं बोलायचं की तू अनाथे, पण ते सगळं ऐकून मला पण असं वाटायचं की मला कोण नाही. पण जेव्हापासून मी गजानन लीला चॅरिटेबल फॅमिलीमध्ये आली, मला माझे हक्कांचे बाबा मिळाले. त्यांचा खूप सारा प्रेम आम्हाला मिळतो. बाबा आम्हाला प्रत्येक वेळी आमच्याशी फोनवरती बोलतात, व्हिडिओ कॉल करतात. आम्ही आमच्या प्रत्येक
प्रॉब्लेम आमच्या बाबांशी आईशी शेअर करतो. आता मला असं वाटत नाही आहे की माझ्याजवळ कोण नाही. मला एक GLCTची फॅमिली भेटली आहे. त्याच्यामध्ये माझ्या बहिणी आहे, माझे बाबा आहे, माझी आई आहे. त्याच्यामुळे मला असं पूर्ण कुटुंब भेटल्यासारखं जाणवतंय. आणि मला आता कसलीच असं वाटत नाही की मी आता एकटी आहे. या समाजामध्ये मी लढू शकते. माझ्या पायावर मला उभं केलं, त्यांचे मी खूप आभारी आहे. मला बाबांकडून, आईकडून, सगळ्या फॅमिलीकडून खूप प्रेम भेटतं.